नमस्कार। काल आपण बहिणाईच्या पुस्तकाबद्दल बोलत होतो आणि त्या पुस्तकाबद्दल बोलत असताना त्याचाच एक पुढचा भाग म्हणून एक थोडासा तुम्हाला सांगणार आहे। बहिणाई कष्टालाच देव मानत, काल आपण ते समजून घेतलं आणि त्याचा नशिबावर अजिबात विश्वास वगैरे नव्हता आणि त्या नशिबावर अवलंबून पण नव्हता, म्हणजे मुळात ते त्यांना मान्य नव्हतं। आणि बहिणाई काय म्हणतात म्हणून ते जरा समजून घ्या। नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझं दैव माले कळे, माझ्या दारी नको येऊ, असं बहिणाई म्हणतात। बहिणाई असं म्हणतात की सुगरण जी आहे तिला एवढीशी चोच आहे, इवले इवले तिचे बोट आहेत, तरी देखील ती इतका छान सुगरण तिच्या प्रयत्नांनी इतका सुंदर खोपा विणते, तर आपल्याला तर 2 हात 10 बोट दिलेली आहेत देवाने, मग आपण का रडत बसतो नशिबाच्या नावाने। खूप सुंदर कविता सुगरणीच्या याच्यावर आहे, तुम्हाला सांगते। अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला, तिची उलुशीच चोच तेच दात तेच होट, तुले दिलं रे देवानं 2 हात 10 बोट। तुला देवाने 2 हात 10 बोट दिलेली आहेत आणि तरी देखील तू नशीब नशीब असं म्हणून रडत असतो। आणि बहिणाई याला मात्र विरोध करते। बहिणाई असं म्हणते की ज्योतिषा माझ्या दारी येऊ नको, मला माझं भविष्य सांगू नको, आणि मला माझं भविष्य कळतं, मी माझं भविष्य घडवू शकते, माझ्या मनगटात ते कर्तृत्व आहे, असं बहिणाई नेहमी म्हणत असते। आपण जरा बहिणाईला समजून घेऊया आणि आपल्या स्वतःच्या आनंदी जगण्यासाठीचा तो एक आपल्याला चांगला पाठ असू शकतो बहिणाईचं बहिणाईला समजून घेणं। पुस्तक जरूर वाचा। धन्यवाद।